मनात भरली नाही, पण कळत तर 8 दिवसापूर्वी शिव मंदिराला मी गेलो असता एका राजकुमारीनं मात्र आमचं मन जिंकलं. तिच्या नजरेला ज्यावेळी माझी नजर भिडली, तिच्या नजरेतील ते नयनबाण आमच्या काळजाच्या ठिकाणी रुतले गेले. त्यातून पुढे प्रेमाची निर्मिती झाली. मी तिच्यावर आसक्त झालो आणि मनोमनी निर्धार केला, लग्न करावं तर या सुंदर राजकुमारी. पण ती कोण कुणाची हे मात्र कळलेलं नाही. आणि म्हणून गेल्या वाढदिवसाला मी संभ्रमित आहोत. ती कोण कुणाची हे जर का कळलं असतं तर तिथं जाऊन तिचा हातही मागितला असता. पण पुनश्च कधी तिची माझी गाठभेटही झाली नाही. आणि यात एका भ्रमात अडकलो. गाणी मनी स्वप्नी आशनी भोजनी शैली केवळ तीच मला दिसते, कशातही माझं लक्ष नाही. असं मी का चेंज झालोय याचं उत्तर मात्र सापडत नाही. याच्यावर एकच जालीम उपाय, जोपर्यंत तिची माझी गाठभेट होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला समाधान. ते काजळ काय हा तुझ्या केसातील गजरा याचा किती क्रमांक सवालच नाही. हे तुझ्या डोळ्यातील काजळा केसातील गजरा वेळ लावून जात. तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझ्या मनाची अवस्था बिकट आहे. जणू स्वर्गातून अप्सरा खाली उतरावी तोच मला आनंद मिळतोय. आणि तुझं वर्णन करत असताना शब्द सुद्धा कमी पडतात आणि मनोमनी बोलावं असं वाटतं. तुझ्या डोळ्यातील काजळ कस्तुरी परी तुझ्या केसातील गजरा चांदण्या परी
करुणा करुणा घना माझ्या देवा नारायणा परमेश्वरा या सर्वत्र सृष्टीची निर्मिती देवा तू केलीस आणि हे माझ्या नारायणा या विश्वाच्या विश्वरक्षणासाठी चांगले चांगलेच पाठ उचलतात मंच चांगला गाव आहे चांगल्या कलाकार एकतर 8 दिवस कसे वाट लागली वाट लावू नका सुरुवात झालेली या शब्दात काहीतरी तथ्य आहे या स्मरणात कुणाच्या तरी जीवनाचा प्रश्न आहे हे मला आता जास्तीत जास्त कळू लागलं मग हे जर कळलं तर फक्त तिचं नाव सांगा तिचं गाव शोधल्याशिवाय वा राहणार वा वा बाकी तू गाव शोधणारच आहे नाव फक्त मग अरे तुझ्यामुळे वावरणारा संभ्रम या क्षणाला मी दूर करतोय कारण अरे सज्जनो धारक जगदो धारक या विश्वात मला ओळखतोय सांगा हो आणि तू जास्तीत जास्त सज्जन आहे आता लग्न केल्याशिवाय या माझ्या रोगावर दुसरं कुठलंही औषध काळजी करू नको ती कोण कुणाची हे माझ्या परमेश्वराचं ध्यान लागणार लावून मी तुला सांगेन मग सांगा कळलं माझे उत्सुक आहे नमो नारायण नमो नारायण हरी आहे कुठे तुला काय वाटलं बरोबर मी घेऊन फिरतो कुठे गेला तिच्या भेटीसाठी जीव अधीर झालाय नाट्य लिखो रवी भगत या सुज्ञ नाट्य ठिकाणं माझ्या अल्पशा गौरव करण्यासाठी हे लागवडांचा पार शिकलंय रवी वगैरे या सुज्ञ नाट्यरसिकाचे मन आभार मानतो सर्व नाट्यरसिकांच्या वतीनं नाही की मोचेवर कुंडाच्या वतीनं आदरपूर्वक बक्षाचा अरे मिळाली याचा अर्थ काय माहिती का कोण ती कोण कुणाची राहणं तपस्वी स्थान मी तुला सांगतोय श्रीनगर नगरीचा राजकर्ता श्रीनगर नगरीचा राजा सुखी आणि या सुखीच्या कुशिकुला तिनं जन्म घेतला ती त्याची एकुलती एक कन्या नाव तिचं सुकांती श्रीनगरची राजा सुखी यांची कन्या सुकांती जिची कांती सुंदर आहे नावही साधल्या शोभण्यासारखं सुकांती म्हटलं ती कमली सांगता आनंद केला तुम्ही मुक्त शोधा जास्त वेळ मी थांबलो जवळचा शोधा नसेल तर काळी मुहूर्तावर लग्न करू काय सांगतोस काय मी आता निघालोय आणि तशी वेळ आली श्रीनगराच्या जाईल तिचा हात मागे तशी जर वेळ आली तर मुहूर्ताशिवाय तुला मला लग्न लावायला येवाय लावलं हो पण तुझं लग्न मी मुहूर्तावरच लावेल तुम्हाला एवढं खूपच वार्ता सांगणार आणि शुभमंगल करण्यासाठी तुम्ही सुचवलेला निघाला राजा भगत असतो श्रीनगर राज्यात हा ना हे परमेश्वरा हे विश्व व्यापका विश्व पालका हे विश्व नियंत्या परमेश्वरा देवा अरे साळुंकी बोलत